नमस्कार मित्रांनो, मी राऊत गंगाधर आणि आज आपण पाहणार आहोत प्रस्तावित लखपती दिदी माहिती रजिस्टर हे कशा पद्धतीने भरायचं आहे। तर हे रजिस्टर ऑफलाईन आहे मित्रांनो आणि जी माहिती आपण लखपती दिदी ॲपमध्ये भरतो, लखपती दीदीचं जे आपलं लोकोस मधून रोल चेंज करून माहिती भरावयाचं जे ॲप आहे, त्या ॲपमधून जी माहिती भरतो तीच माहिती या ऑफलाईन रजिस्टरमध्ये आपल्याला भरायची आहे। तर आज आपण हे संपूर्ण रजिस्टर कशा पद्धतीने भरायचं आणि कशा पद्धतीने अपडेट करायचं याची माहिती आपण आज घेणार आहोत। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे अपडेट्स आपल्याला वेळेवर येत जाणार आहेत। माहिती समजण्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा, जेणेकरून कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही। तर मित्रांनो, आपण आपल्या या रजिस्टरचं कव्हरिंग पेज ओपन केल्याच्या नंतर आपल्या समोर येणार आहे सुरुवातीला ही अनुक्रमणिका। यामध्ये आपल्याला एक लक्ष देऊन पाहायचं आहे की ही अनुक्रमणिका प्रस्तावित लखपती दिदी माहिती रजिस्टरची अनुक्रमणिका आहे। याचा अर्थ आपण ज्या महिलांची माहिती ॲपमध्ये भरतो त्याच महिलांची माहिती या ठिकाणी भरायची आहे। यासाठी एक तर आपण आपल्या ॲपमधून महिलांची माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो किंवा आपल्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामधून ज्या प्रस्तावित लखपती दिदी आहेत त्यांची माहिती आपण घेऊ शकतो। शक्यतो तुम्ही तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातून जर ही माहिती घेतलात तर आपल्याला स्वयंसहायता समूह निहाय महिलांची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या रजिस्टरला आपल्याला पान क्रमांक द्यायचे आहेत, जेणेकरून कोणता सदस्य कोणत्या पेजवर आहे हे पण आपल्याला लक्षामध्ये येणार आहे। तर ही अनुक्रमणिका आहे, त्या प्रस्तावित लखपती दीदीची जी माहिती आहे ती अगोदर या फॉर्मॅटमध्ये अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला भरून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हे जे दुसरं पेज आहे, या ठिकाणी आपलं हे दुसरं पेज ओपन होणार आहे। हे आहे प्रपत्र 1। तर प्रपत्र 1 भरत असताना काय काय आपल्याला माहिती भरायची आहे, काय खबरदारी घ्यायची आहे याची पण माहिती आपण घेणार आहोत। तर लखपती दिदी रजिस्टर भरताना आपल्याला या मार्गदर्शक सूचना आहेत, या सूचना अगोदर आपल्याला लक्षपूर्वक वाचाव्या लागणार आहेत। तर ही जी प्रस्तावित लखपती दीदीची जी रजिस्टरची माहिती आहे ही आपल्याला दरमहा अद्ययावत करायची आहे। आपल्याला एप्रिल 2024 पासूनचं हे रजिस्टर अपडेट करायचं आहे। आपल्याला दरमहा ही माहिती भरून आपल्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाला एक महिन्याचा गोषवारा झेरॉक्स प्रत आपल्याला सादर करायची आहे। त्यानंतर तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तालुक्याची एकत्रित माहिती ही गुगल शीट मध्ये भरून राज्य कक्षाला पाठवणार आहे आणि जिल्हा कक्ष आणि राज्य कक्ष या गुगल शीटवर मॉनिटरिंग करणार आहे। त्यामुळं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळं याकडं थोडंसं गांभीर्यानं पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच जी माहिती आपण ऑनलाईन भरत आहोत तीच माहिती या रजिस्टरमध्ये आपल्याला भरायची आहे, जेणेकरून आपला रिपोर्ट मॅच होईल। तर या ठिकाणी अनुक्रमणिका जी आहे, तर सदर लखपती दिदी माहिती रजिस्टरमध्ये भरताना सर्व संभाव्य लखपती दिदीची नावे व त्यांच्या स्वयंसहायता समूहाची नावे ही आपल्याला अनुक्रमणिकेमध्ये भरायची आहेत, जी मी आत्ताच तुम्हाला सांगितलं। त्यानंतर स्वयंसहायता समूह सदस्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। मागच्या वर्षीचं जे आर्थिक वर्षातलं उत्पन्न होतं ते पण आपल्याला वरती रकान्यात टाकायचं आहे, ते मी दाखवतो तुम्हाला कुठं टाकायचं आहे। त्यानंतर पहा, सदर प्रपत्रात प्रत्येक लखपती दीदीची माहिती दरमहा अद्ययावत करायची आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर वरच्या बाजूला
त्या लखपती दिदीचं स्वतःचं नाव आणि समूहाचं नाव पण आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न मागच्या वर्षातलं जे काही झालेलं असेल ते आपल्याला एका रकान्यामध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी पहा, त्यानंतर महिन्याचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर सुरू असलेल्या शेती उपक्रमाचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर जो उपक्रम सुरू आहे शेती उपक्रम त्यातून मिळणारा निव्वळ उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर शेती संलग्न आधारित उपक्रमाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्यातून मिळणारं निव्वळ उत्पन्न आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर सुरू असलेला बिगर शेती जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव लिहायचं आहे आणि त्याचं पण आपल्याला निव्वळ उत्पन्न त्या रकान्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर जो काही इतर उपक्रम असेल तर त्याचं पण नाव लिहून आपल्याला त्या रकान्यामध्ये उत्पन्न लिहायचं आहे. त्यानंतर रकाना क्रमांक 3, 5, 7, 9 यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि एप्रिल पासून हा अहवाल आपल्याला भरायचा आहे आणि रकाना क्रमांक 10 मध्ये चालू महिन्याचा जो मासिक अहवाल आहे तो पण आपल्याला भरायचा आहे. एकंदरीत आपल्याला या वर्षाचं हे रजिस्टर आपल्याला पूर्ण भरायचं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी दुसऱ्या पेजवर व्यवसायाची माहिती देण्यात आलेली आहे. कुठला व्यवसाय कुठल्या उपक्रमाअंतर्गत येतो. तर या ठिकाणी पहा, उदाहरणादाखल आपल्याला देण्यात आलेला आहे आणि स्थानिक पातळीवर स्थानिक स्तरावर ज्या प्रकारचे उपक्रम व्यवसाय असतील याची माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यामध्ये शेती आधारित उपक्रम जे आहे ते तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, फळे हे इत्यादी आहे. हे तुम्ही रजिस्टरमध्ये पाहू शकता आणि वाचू शकता, जेणेकरून आपलं काही कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी दिलेलं आहे कुठला व्यवसाय कुठला उद्योग कुठल्या उपक्रमामध्ये येतो. त्यानंतर शेती संलग्न उपक्रम आहेत, त्यानंतर बिगर शेती संलग्न उपक्रम आहेत, त्यानंतर इतर उपक्रम आहेत. तर याची माहिती आपल्याला एकदा लक्षपूर्वक वाचून घ्यायची आहे जेणेकरून आपलं कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर या व्यतिरिक्त जर काही व्यवसाय असतील आपल्याला जर कुठं समजत नसेल तर आपल्या तालुका व्यवस्थापन कक्षाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. आता आपण पाहूया प्रपत्र 2 जो गोषवारा आहे तो कशा पद्धतीने भरायचा, काय मार्गदर्शक सूचना आहेत. तर समुदाय संसाधन व्यक्तीचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे वरील भागामध्ये. ते कुठं टाकायचं काय नाही ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर गावाचं नाव आहे, प्रभाग संघाचं नाव आहे, ग्रामसंघाचं नाव आहे, तालुक्याचं नाव आहे, महिन्याचं नाव आहे, हे आपल्याला सर्व नमूद करायचं आहे जेणेकरून एखादं पेज झेरॉक्स गहाळ झाली तर आपल्याला लक्षात येईल की नेमकी कुठल्या गावची आहे. त्यानंतर अनुक्रमांक नमूद करायचा आहे, स्वयंसहाय्यता समूहाचं नाव टाकायचं आहे, गटातील एकूण सदस्याची संख्या नमूद करायची आहे, गटातील एकूण प्रस्तावित लखपती दिदीची संख्या टाकायची आहे. त्यानंतर गटातील एकूण किती सदस्य शेती उपक्रमावर आधारित सहभागी आहेत त्यांची संख्या टाकायची आहे. त्यानंतर शेती संलग्न उपक्रम जे आहेत त्यावर किती सदस्य सहभागी आहेत या उपक्रमात त्यांची पण संख्या या ठिकाणी टाकायची आहे. बिगर शेती उपक्रमाची पण संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे आणि इतर उपजीविका उपक्रमाची संख्या या ठिकाणी टाकायचं आहे. सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल प्रपत्र 1 मध्ये सदस्य निहाय माहिती भरायची आहे आणि प्रपत्र 2 मध्ये आपल्याला समूहाचा गोषवारा टाकायचा आहे. एखाद्या समूहामध्ये 10 महिला असतील आणि त्या 10 महिलांपैकी 5च महिला जर प्रस्तावित लखपती दिदीमध्ये आलेल्या असतील तर आपल्याला त्या 5च महिलांची माहिती भरायची आहे आणि त्या 5 पैकी किती महिला शेती आधारित, शेती संलग्न आधारित, बिगर शेती आधारित किंवा इतर उपजीविका उपक्रमावर आधारित सहभागी आहेत याची आपल्याला संख्या टाकायची आहे. मे बी असं असू शकतं शेतीवर आधारित उपक्रम असतील 2 महिलांचे, शेती संलग्न असतील 3 महिलांचे,
बिगर शेती संलग्न असू शकतात 2 महिलांचे. या ठिकाणी संख्या कमी जास्त होईल, पण त्या 5च्या मर्यादेमध्येच होईल. हे एक आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर रकाना क्रमांक 9 जे आहे, या ठिकाणी आपल्याला एका उपजीविका स्त्रोतामध्ये प्रस्तावित लखपती दिदीची संख्या टाकायची आहे. त्यानंतर 2 उपक्रम असलेल्या लखपती दिदींची संख्या टाकायची आहे. त्यानंतर 3 उपक्रम असलेल्या लखपती दिदींची संख्या टाकायची आहे. मी आताच सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे जर एखाद्या समूहामध्ये 10 महिला असतील, त्या 10 महिलांपैकी 5 महिला या प्रस्तावित लखपती दिदी असतील आणि यापैकी जर 4 महिला एका उपजीविका स्त्रोतामध्ये असतील, 2 महिला जर 2 उपजीविका स्त्रोतामध्ये असतील, त्यांची या ठिकाणी संख्या नमूद करायची आहे, हे लक्षामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर रकाना 10, 11 आणि 12 मध्ये त्यांची एकूण बेरीज करायची आहे आणि उत्पन्नाचे 2 किंवा 3 पेक्षा जास्त उपजीविकेचे स्त्रोत असतील व त्यांचे 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर त्या ठिकाणी लखपती दिदींची संख्या आपल्याला तिथं नमूद करायची आहे. वरील माहितीचे प्रपत्र हे 2 नमुने दिलेले आहेत. त्यातील एक प्रत माहिती भरून झाल्यावर प्रभाग संघात स्वाक्षरी करून दरमहा आपल्याला ही जमा करायची आहे आणि याची झेरॉक्स प्रत आपल्याला तालुका कक्षाला उपलब्ध करून द्यायची आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया प्रत्यक्ष माहिती आपल्याला कशी भरायची आहे. तर प्रपत्र 1 मध्ये प्रत्यक्ष माहिती आपल्याला भरायची आहे, तर ती कशा पद्धतीने भरायची आहे या ठिकाणी पहा. हे प्रपत्र 1 आहे. यामध्ये लिहिलेलं आहे स्वयंसहायता समूह सदस्याच्या कुटुंबाचे निव्वळ वार्षिक उत्पन्नाची माहिती. या ठिकाणी आपल्याला प्रस्तावित लखपती दिदीचे नाव लिहायचे आहे, जे आपल्याला तालुका व्यवस्थापन कक्षातून मिळालेले आहे किंवा तुमच्या आयडीला लखपती दिदीच्या आलेला आहे. त्यानंतर स्वयंसहायता समूहाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्या सदस्याचा सध्या सुरू असलेला शेती संलग्न इतर उपक्रम व्यवसायाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि उपक्रम आणि व्यवसायाची संख्या या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर मागील आर्थिक वर्षामध्ये कुटुंबाला जे उत्पन्न झालं ते उत्पन्न आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. म्हणजे काय, तर आपलं हे 24-25 चालू आहे, तर आपल्याला या मागच्या आर्थिक वर्षाची माहिती, एकूण उत्पन्न, वार्षिक निव्वळ उत्पन्न आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. प्रस्तावित लखपती दिदीसाठी राबविले जाणारे उपजीविका उपक्रम जे आहे ते या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी पहा महिना आहे एप्रिल, मे, जून, हे एकूण वर्षाची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. आता एप्रिलची माहिती भरत असताना या ठिकाणी उपक्रमाचं नाव लिहायचं आहे. कोणते उपक्रम आहेत ते आपण मागच्या फॉर्मॅटमध्ये पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा वेगवेगळे उपक्रम वरती दिलेले आहेत. शेती उपक्रम आहे, शेती संलग्न आहे, बिगर शेती आहे आणि इतर आहे. तर या ठिकाणी पहा एप्रिल महिन्याची माहिती भरत असताना शेती उपक्रमामध्ये त्यांचा कोणता उपक्रम आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे आणि त्याचं निव्वळ उत्पन्न या ठिकाणी लिहायचं आहे. मग शेती संलग्न आधारित कोणता उपक्रम आहे आणि त्याचं निव्वळ उत्पन्न किती आहे हे या ठिकाणी आपल्याला आकडा टाकायचा आहे. उत्पन्न निव्वळ किती आहे याची माहिती आपल्याला भरायची आहे. बिगर शेती किती आहे, इतर उपक्रम किती आहे याची पण माहिती आपल्याला टाकायची आहे. आणि या ठिकाणी रकाना 10 मध्ये चालू महिन्याचे एकूण मासिक निव्वळ उत्पन्न आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. रकाना क्रमांक 3, 5, 7, 9 म्हणजे हा 3, हा 5, हा 7 आणि हा 9 याची बेरीज या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर माहे एप्रिल 2024 पासून ते आज अखेर
महिन्यापर्यंत एकूण उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे। याचा अर्थ काय आहे? हे उत्पन्न आपलं कम्युलेटिव्ह येत जाणार आहे। म्हणजे एप्रिलचं उत्पन्न एकूण किती होतं त्याची बेरीज इथे या ठिकाणी येईल। समजा एप्रिलचं उत्पन्न जर 1000 रुपये असेल आणि मेचं जर उत्पन्न 1200 रुपये असेल तर या दोन्हीची बेरीज रकाना 11 मध्ये येणार आहे। अशाच पद्धतीनं आपल्याला हे कम्युलेटिव्ह या ठिकाणी टाकत जायचं आहे। दर महिन्याला हे एकूण उत्पन्न आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि वार्षिक उत्पन्न या ठिकाणी एकूण आपलं येणार आहे। आता उपक्रम कोणते आहेत याची माहिती आपण बघितलेली आहे, वेगळ्यानं सांगण्याची आवश्यकता नाही। तरी तुम्हाला मी एक पेज दाखवतो, हे पेज लक्षात आहे बघा, हे पेज लक्षात घ्यायचं आहे। हे शेती उपक्रम आणि हे उपक्रमाचे नाव आहेत। हे शेती संलग्न उपक्रम आणि हे शेती संलग्न उपक्रमाचे नाव आहेत। त्याच पद्धतीनं बिगर शेती उपक्रम आणि हे त्याची नाव आहेत। तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रपत्र दोन भरायची आहे, जी की तुम्हाला आता समजलेली असेल। त्यानंतर प्रपत्र 2 मध्ये आपल्याला काय माहिती भरायची आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। माहिती भरून आपल्याला या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे। आता आपण पाहूया प्रपत्र 2। प्रपत्र 2 मध्ये पहा, या ठिकाणी ही स्थळ प्रत आहे, प्रभाग संघाची स्थळ प्रत आहे। या ठिकाणी पहा, समुदाय संसाधन व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, गावाचं नाव लिहायचं आहे, प्रभाग संघाचे नाव लिहायचं आहे आणि या ठिकाणी महिना लिहायचा आहे। आपण कोणत्या महिन्याची माहिती एकत्रित करत आहोत। या ठिकाणी प्रभाग संघाचे नाव आहे, या ठिकाणी तालुक्याचे नाव आहे। आता लक्ष देऊन ऐका, या ठिकाणी टाकायचं आहे समूहाचं नाव। ठीक आहे, समजा एका अनुक्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी एका समूहाचं नाव लिहायचं आहे, जे आपल्या पहिल्या पेजवरून गोषवारा येणार आहे। त्या समूहातील एकूण सदस्य किती आहेत याची संख्या टाकायची आहे। समजा त्या समूहामध्ये 10 सदस्य असतील। त्यानंतर एकूण प्रस्तावित लखपती दिदीची संख्या या ठिकाणी टाकायची आहे। समजा 2 असेल, 5 असेल, जे काय असेल ती संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर उपजीविका उपक्रमानुसार प्रस्तावित लखपती दिदीचे वर्गीकरण, शेती आधारित उपक्रम करणाऱ्या महिलांची संख्या। शेती आधारित उपक्रम किती महिलांचे आहेत? या 5 पैकी लक्षात घ्या, एक समूह आहे, त्या समूहात 10 महिला आहेत, पैकी 5च महिला जर प्रस्तावित लखपती दिदी असतील तर या 5 पैकी मग या ठिकाणी आकडा टाकायचा आहे, जे काय असेल ते आपण जे सर्वे केलेला आहे, अनुक्रमांक जे पहिलं प्रपत्र भरलेलं आहे त्यावरून। त्यानंतर त्यांचे हे व्यवसाय या ठिकाणी आपल्याला संख्या टाकायची आहे। 5 महिलांचे 5 व्यवसाय असू शकतात। त्यानंतर शेती संलग्न 5 महिलांचे किती व्यवसाय असू शकतात? 5 असू शकतात, बरोबर आहे। बिगर शेती 2 असू शकतात, इतर उपजीविका 1 असू शकते। म्हणजे या 5 पैकी किती महिला कोणता उपक्रम कोणता व्यवसाय करतात ह्याची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर 1 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या प्रस्तावित लखपती दिदीची संख्या या ठिकाणी टाकायची आहे। कॉलम नंबर 9 मध्ये 1 लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न असेल आणि एक उपजीविका स्रोत असेल तर अशा महिलांची संख्या यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर कॉलम नंबर 10 मध्ये त्याचप्रमाणे 1 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। त्याच पद्धतीनं 3 व 3 पेक्षा अधिक कॉलम नंबर 11 आणि 12 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लखपती दिदींची संख्या आपल्याला टाकायची आहे। आता कॉलम नंबर
10 ते 12ची बेरीज 13 मध्ये येणार आहे, परंतु ही बेरीज प्रस्तावित लखपती दीदींच्या संख्येपेक्षा जास्त नसायला पाहिजे. म्हणजे किती महिला या उपजीविकेची साधनं त्यांच्याकडे 2 व 2 पेक्षा अधिक आहेत आणि त्यांचे उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे, अशी संख्या आपल्याला कॉलम नंबर 13 मध्ये टाकायची आहे. ही सर्व संख्या आपल्याला प्रपत्र 1 वरून प्रस्तावित लखपती दीदीच्या महिनानिहाय येणाऱ्या कम्युलेटिव्ह उत्पन्नातून आपल्याला काढायची आहे. लक्षात घ्या, ही जी संख्या आहे कॉलम नंबर 13 मध्ये येणारी, प्रपत्र 1 मधील सर्व महिलांच्या प्रस्थापित लखपती दीदींची जी संख्या आहे त्यामधून शेवटचं जे कम्युलेटिव्ह उत्पन्न आहे त्यामधून येणार आहे. आता तुम्ही पाहू शकता प्रपत्र 1 मध्ये कॉलम नंबर 11 आहे. माहे एप्रिल 2024 ते आज अखेर महिन्यापर्यंतचे एकूण उत्पन्न, हे उत्पन्न कम्युलेटिव्ह येणार आहे आणि असे कम्युलेटिव्ह उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त किती महिलांचे आहे ही संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ती समजलेली असेल. जर समजलेली नसेल, काही अडचणी असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा. परत एकदा विनंती, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स वेळेवर मिळत जातील. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.